65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, मांजरी परिसरात हळहळ। पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात पांझरा नदीला आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एका 65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। शेतातील काम आटोपून घरी परतत असताना मांजरी येथील जेठीबाई सुकऱ्या कुवर या महिलेचा पाय घसरून त्या पाण्याच्या प्रवाहात गेल्या। तब्बल 20 तासांच्या शोधानंतर रामपुरा परिसरातील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर मांजरी परिसरात तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार जेठीबाई कुवर या मोगरपाडा शिवारातील बारीपाडा नाल्यावरील बंधाऱ्याजवळून जात असताना अचानक पाय घसरल्याने ही घटना घडली। त्या घरी न पोहोचल्याने त्यांचा मुलगा रेवाजी कुवर आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध सुरू केला। अखेर 24 जुलै रोजी दुपारी रामपुरा परिसरात नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली। या दुर्दैवी घटनेमुळे कुवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पीडित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। तसेच पावसाळ्यात नदी नाल्याजवळ धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशीही मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। माझे नाव रेवाजी सुकऱ्या कुवर आहे। मी राहणार मांजरीचं आहे। आम्ही शेतात राहतो। आमच्याही शेतातून घरी गेली, तिचं पाय घसरला, नदीत पडली। त्याच्यानंतर आम्ही लय शोध लावला, पण आम्हाला त्याच्यानंतर रामपुराच्या गावात नदी काठी पडली होती। त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना कळवलं आणि आम्ही तिथपर्यंत गेलो, पोलीस स्टेशनपर्यंत। तिथे सगळा रिपोर्ट दिला आणि आता इथपर्यंत आलो। घटना संध्याकाळी जो म्हणजे 7 वाजता, काल संध्याकाळी 7 वाजता। आणि आम्हाला हे तपास झाली दुपारी 2-2:30 वाजता। जेठीबाई सुकऱ्या कुवर, त्याचा मुलगा रेवाजी सुकऱ्या कुवर। सुकऱ्या कुवर आहे। माझी आई शेतातून घरी जाऊ लागली, याचा पाय निसटला, नदीत वाहून गेली। त्याच्यानंतर आमच्या ज्या नातेवाईकांना कळलं, त्या लोकांना आम्हाला माहिती दिली। रामपुरा गावात या इथं नदीच्या काठी पडली होती। तिथून आम्ही पोलिसांना कळवलं आणि आम्ही इथपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलो।